आता पाहूया टॉप 9 महत्त्वाच्या बातम्या। सप्तशृंगी देवी ट्रस्ट विश्वस्त निवडीला स्थगिती। उच्च न्यायालयाच्या ईमेलनंतर जिल्हा न्यायालयाचा आदेश। अपात्र उमेदवारांनी केलेल्या तक्रारींची दखल घेत उच्च न्यायालयाकडून स्थगितीचे आदेश। 1 एप्रिलपासून राष्ट्रीय महामार्गावर मिळणारा वार्षिक टोल पास महाग होणार। वाहनधारकांना पाससाठी 3000 रुपयांच्या ऐवजी 3075 रुपये मोजावे लागणार। नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडियाकडून वार्षिक टोल पासच्या किमतीमध्ये वाढ। राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर पीएम किसान सन्मान योजनेचे पैसे जमा। राज्यातील 91,18,000 शेतकऱ्यांना डिसेंबर ते मार्च दरम्यानचा हप्ता जमा। शेतकऱ्यांच्या खात्यावर आतापर्यंत 39,300 कोटी जमा। अयोध्येमधील श्रीराम मंदिरामध्ये गुढीपाडव्याला श्रीराम यंत्राची स्थापना केली जाणार। 3ऱ्या मजल्यावरील गर्भगृहामध्ये स्थापना होणार। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या उपस्थितीमध्ये सोहळा पार पडणार। विधीसाठी देशभरातून 51 विद्वान पंडितांना बोलवण्यात आलं। जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती एलन मस्क संपूर्ण जगासाठी एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला ग्लोबल सुपर ॲप बनवण्याच्या तयारीत। एक्सवर येत्या काळामध्ये मेसेजिंग, सोशल मीडिया, शॉपिंग, पेमेंट आणि व्हिडिओ कॉलिंग या सर्व सेवा एकाच ठिकाणी मिळणार। राज्यातील 80,000 सरकारी शाळांमध्ये एआय वर्गखोल्या उभारणार। सरकारी शाळांमधील शिक्षण अधिक परिणामकारक आणि विद्यार्थी केंद्रित करण्यासाठी सरकारचा निर्णय। एआय वापर वाढवण्यासाठी तब्बल 42 कोटी रुपयांची गुंतवणूक केली जाणार। राज्यामध्ये मार्चच्या मध्यावरच तापमानाचा पारा 40कडे। धरणातील पाण्याची वेगानं माफ होत असल्यामुळे पाणी साठ्यामध्ये झपाट्यानं घट। धरणांमधील पाणीसाठा 60%वर। पुढील 4 महिने पाणी पुरवठ्याचा अहवाल। बुलढाण्याच्या खामगावात महापुरुषांच्या पुतळ्यावरून 2 गटामध्ये वाद। अज्ञातांना महापुरुषांचा पुतळा बसवलेली जागा प्रतिबंधित क्षेत्र। एका गटानं प्रतिबंधित क्षेत्रामध्ये जाळी तोडून प्रवेश केल्यानं वाद। संबंधित व्यक्तीवर कारवाई करण्याची मागणी। मुंबई उपनगरातल्या टॉप 9 घडामोडींचा आढावा घेऊया। मुंबईतील मालाड रेल्वे स्टेशन परिसरातील नमाज पठणाचा व्हिडिओ व्हायरल। भाजप नेते किरीट सोमय्या यांकडून मागणीनंतर रेल्वे अधिकाऱ्यांकडून नमाज पठण करणाऱ्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल। मुंबईमध्ये आज मेगा ब्लॉक पश्चिम मध्य रेल्वेसह ट्रान्स हार्बर मार्गावरील सेवा प्रभावित। ठाणे वाशी नेरूळ दरम्यान लोकल सेवा 5 तास बंद। प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागणार। मुंबईमध्ये बेस्टच्या विविध आगारांमधील आणि कार्यालयांमधील उपाहारगृहांवर गॅस तुटवड्याचा परिणाम। कर्मचाऱ्यांना होणारा त्रास टाळण्यासाठी तातडीने उपाययोजना कराव्यात। बेस्ट संघटनेची मागणी। गॅसच्या कमतरतेमुळे अनेक उपाहारगृह बंद पडण्याच्या मार्गावर। महिला प्रवाशांच्या सुरक्षित प्रवासासाठी मुंबई उपनगरीय लोकल ट्रेननं लवकरच गुलाबी कोच सुरू होणार। महिलांसाठी विशेष लोकल सोडल्या जातात, तरीही गर्दी कायम असल्यानं प्रशासनाचा निर्णय। नायगाव बीडीडी चाळीमधील रहिवाशांना उद्या चाव्यांचं वाटप। प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यामधील 864 रहिवाशांना नव्या घराच्या चाव्या देण्यात येणार। मुख्यमंत्र्यांच्या हस्ते नरिमन पॉइंट इथल्या यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये चाव्यांचं वितरण। मुंबईमध्ये उकाडा वाढल्यानं फुकट्या प्रवाशांकडून एसी ट्रेनमध्ये घुसखोरी करण्यास सुरुवात। पश्चिम रेल्वे मार्गावरील टीसींच्या पथकांनी 12 दिवसांमध्ये 4430 प्रवाशांना ताब्यात घेत 14,97,000हून अधिक दंड वसूल केला। मुंबई आणि उपनगरात नियम मोडणाऱ्या 20 लाख वाहनांवर वर्षभरात ई चलानची दंडात्मक कारवाई। विधान परिषदेमधील तारांकित प्रश्नाच्या उत्तरातून कारवाईची माहिती समोर। तर अर्ध्याहून जास्त चलान हे अवैध पार्किंग संबंधी असल्याचं स्पष्ट। कल्याण डोंबिवलीमध्ये रस्त्यावर कचरा टाकणाऱ्यांवर कारवाई। केडीएमसीकडून सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणाऱ्यांवर मुंबई पोलीस अधिनियमाअंतर्गत कारवाई सुरू। आतापर्यंत 60 जणांवर कारवाई तर 25 जणांकडून जागेवरच दंड वसूल। भिवंडीमधील मराडेपाडा इथं उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराज मंदिराला तीर्थक्षेत्र ब दर्जा मंजूर। शासनाच्या निर्णयामुळे पर्यटनासह व्यवसायाला मोठी चालना मिळणार। पुणे जिल्ह्यामधल्या टॉप 9 घडामोडींचा आढावा घेऊया। पुण्यातील मेट्रो भवनचं आज फडणवीसांच्या हस्ते उद्घाटन होणार। फडणवीसांसह दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित राहणार। दुपारी 12 वाजता कार्यक्रम पार पडणार। पुण्यातील ससून रुग्णालयाच्या कॅन्टीनमध्ये चहा बंद। गॅस टंचाईचा फटका बसल्यानं आज पुरेल एवढाच गॅस साठा शिल्लक। गॅस उपलब्ध करून देण्यासाठी डीनचं जिल्हाधिकाऱ्यांना पत्र। तर आज गॅस साठा उपलब्ध न झाल्यास उद्यापासून रुग्णांसह डॉक्टरांनाही जेवण मिळणं कठीण होणार। गॅस एजन्सी प्रशासनानं ताब्यात घ्याव्या, तसेच काळा बाजार आणि साठेबाजीवर नियंत्रण येईल। भाजप आमदार हेमंत रासने यांची गॅस टंचाईवर जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्याकडे मागणी। पुण्यातील शनिवारवाडा 7 मजली उभारावा, कसब्याचे आमदार हेमंत रासने यांची विधानसभेत मागणी। 1828 मध्ये आगीमध्ये शनिवारवाड्याचं नुकसान झालं होतं। गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी
राज्य सरकारनं पाऊल उचलण्याची मागणी. महाराष्ट्र साहित्य परिषदेचा निकाल आज जाहीर होणार. सकाळी मतमोजणीला सुरुवात होणार. उशिरापर्यंत मतमोजणी चालण्याची शक्यता. परिवर्तन उत्कर्ष आघाडी आणि साहित्य संवर्धन आघाडी या 2 पॅनलमध्ये लढत. पुण्याचं तापमान 40 जवळ पोहोचलं. आगामी 3 दिवस वातावरण ढगाळ राहणार असल्याची शक्यता. शहर आणि परिसरामध्ये कमाल तापमान 39 अंश सेल्सिअस नोंदवण्यात आलं. सोमवारपासून पुढील 3 दिवस कमाल तापमानामध्ये घट होऊ शकते. पुण्यामध्ये आरटीओकडून 146 रिक्षा चालकांवर कारवाई. स्वारगेट चौकामध्ये आरटीओ आणि परिवहन विभागाची कारवाई. नियमित कारवाई सुरू राहणार असल्याची प्रशासनाची माहिती. भोर तालुक्यामधल्या हातवे तांभाड रस्त्यावर भरधाव डंपरची दुचाकीला मागून जोरदार धडक. दुचाकीवरील आजोबा आणि नातीचा दुर्दैवी मृत्यू. अपघातामुळे तांभाड गावावर शोककळा. डंपर चालकावर राजगड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल.